त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? जाणून घ्या, या दिवशी ही का साजरी केली जाते. देव दिवाळी. कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देव दिवाळी हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही कार्तिक पौर्णिमा का व कशासाठी साजरी करतात? या पौर्णिमेचे विशेष महत्त्व काय हे जाणून घेऊया. कार्तिक मासात येणाऱ्या या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे महाराजे आणि देवांना पळताभुई केली होती. त्यामुळे यज्ञयाग देखील बंद झाले होते. अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दुःख पाहवले नाही आणि त्यांनी अखेर त्रिपुरासुराचा वध केला. अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे? कार्तिकी पौर्णिमे दिवशी या दिवशी भगवान शंकराची खास आराधना केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली जाते. कार्तिकी पौर्णिमे दिवशी देखील दीपदान करण्याची प्रथा आहे. कार्तिकी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार घेतल्याचं म्हटलं जात. म्हणूनच कार्तिकी पौर्णिमेच्या संध्याकाळी विष्णुदेवाची पूजा केली जाते. गंगा नदीच्या किनारी दीपदान केल्याने 10 यज्ञाइतके पुण्य मिळते असे म्हटले जाते. अनेक भाविक गंगा नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात. त्यानंतर दानधर्म केले जातात. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि धान्यांचे दान करणं शुभ असल्याचे म्हटले जाते. शंकराप्रमाणेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कार्तिकी पौर्णिमे दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध पाण्याचा अभिषेक केला जातो. या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करत असल्याचेही म्हटले जाते.